सीबीआय न्यूजमध्ये आपले स्वागत। जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैबा या संघटना पाकिस्तान आणि व्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये शिक्षणाच्या नावाखाली मुलांना जिहादी बनवण्याची मोहीम चालवत आहेत। ते इस्लाम आणि काश्मीर जिहादच्या नावाखाली दहशतवाद्यांची नवी फौज तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांची भरती करत आहेत। या मोहिमेअंतर्गत जाहिराती प्रसिद्ध केल्या जात आहेत, ज्यामध्ये पालकांना त्यांच्या मुलांना अशा संस्थांमध्ये पाठवण्याचे आवाहन केले जात आहे, जिथे त्यांना सर्व सुविधा मिळतील आणि लष्करी प्रशिक्षणही दिले जाईल। मध्य पूर्वेतील संकटामुळे तांदळाच्या निर्यातीवर परिणाम, शेतकऱ्यांची चिंता वाढली। पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मध्य प्रदेशातून होणाऱ्या तांदळाच्या निर्यातीवर परिणाम होत असून, त्यामुळे निर्यातदारांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे। आखाती देशांमध्ये मागणी घटल्यामुळे पुसा बासमती तांदळाचे भाव घसरले आहेत, ज्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होत असून कच्च्या मालाच्या पुरवठ्यावरही झाला आहे। निर्यातीतील घसरणीचा परिणाम स्थानिक धान बाजारावरही होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे बाजारात धानाच्या दरात घट होऊ शकते। मथुरामध्ये रस्ते अपघातात कुऱ्हाडधारी बाबाचा मृत्यू, अफवा पसरवल्याप्रकरणी 13 जणांना अटक। मथुरामध्ये कुऱ्हाड लागलेल्या बाबांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला, पण या अफवेमुळे गदारोळ झाला। पोलिसांनी 13 जणांना अटक केली असून अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे। एसएसपींनी स्पष्ट केले की हा एक अपघात होता, कोणताही कट नव्हता आणि त्यांनी लोकांना सोशल मीडियावर अफवा न पसरवण्याचे आवाहन केले। पश्चिम बंगालमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। पश्चिम बंगाल सरकारने मार्च 23 रोजी पुरवणी मतदार याद्या प्रसिद्ध होणार असताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारीचे उपाय योजण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत। गृह विभागाने संभाव्य गर्दीच्या ठिकाणी गर्दीचे व्यवस्थापन करण्याची आणि संवेदनशील ठिकाणी कडक नजर ठेवण्याची विनंती केली आहे। राज्यात एप्रिल 23 आणि एप्रिल 29 रोजी निवडणुका होणार असून, मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे, असे निवडणूक आयोगाने सांगितले। इस्रायल-इराण संघर्ष अणु ठिकाणांपर्यंत पोहोचला, दिमोनावर क्षेपणास्त्र हल्ला। इराणने इस्रायलच्या दिमोना शहरातील अणुसंशोधन केंद्रावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला केल्याने तणाव वाढला आहे। इराणने या हल्ल्याचे वर्णन नतांज अणु संकुलावरील इस्रायली हल्ल्याचे प्रत्युत्तर असे केले आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष तीव्र होत आहे। दिमोना येथील हल्ल्यानंतर सुमारे 20 रुग्णांवर उपचार सुरू असून, संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे।